सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याची शेपटी सर्वात लांब असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जिराफ, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी हरिण, ऑप्शन डी अस्वल। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर खालीलपैकी जिराफ प्राण्याची शेपटी सर्वात लांब असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, चपातीवर तूप लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी हृदयविकार, ऑप्शन डी उच्च रक्तदाब। ह्याचं उत्तर चपातीवर तूप लावून खाल्यास हृदयविकार आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, बँक ऑफ बॉक्स हे भारतात कोणत्या बँकेला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन बी बँक ऑफ इंडिया, ऑप्शन सी भारतीय रिझर्व्ह बँक, ऑप्शन डी भारतीय स्टेट बँक। तर याचं उत्तर बँक ऑफ बॉक्स हे भारतात भारतीय रिझर्व्ह बँकला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चार मिनार, ऑप्शन बी कुतुब मिनार, ऑप्शन सी झुलता मिनार, ऑप्शन डी शहीद मिनार। तर याचं उत्तर भारतातील सर्वात उंच मिनार कुतुब मिनार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, उंटाच्या वापरासाठी प्रसिद्ध वार्षिक मेळा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सोनपुर मेला, ऑप्शन बी कुंभ मेला, ऑप्शन डी राजस्थान मेला, ऑप्शन डी वरील नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर उंटाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध वार्षिक मेळा वरील नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, भारतात कोणत्या नदीला उघडा नाला असे म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी कृष्णा। तर याचं उत्तर आहे भारतातील यमुना नदीला उघडा नाला असे म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशात जॉगिंग करणे बेकायदेशीर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी बुरुंडी, ऑप्शन डी आफ्रिका। तर याचं उत्तर आहे बुरुंडी देशात जॉगिंग करणे बेकायदेशीर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कुत्रा चावल्यावर मनुष्य किती वर्षाने मरूही शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 वर्ष, ऑप्शन बी 3 वर्ष, ऑप्शन सी 1 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष। ह्याचं उत्तर कुत्रा चावल्यावर मनुष्य 1 वर्षाने मरूही शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वाधिक सुशिक्षित पंतप्रधान कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मनमोहन सिंग, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी अमित शाह। तर याचं उत्तर भारतातील सर्वात सुशिक्षित पंतप्रधान मनमोहन सिंग होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, टाटा कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर टाटा भारत देशाची कंपनी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, फटाके फोडण्याची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत। याचं उत्तर फटाके फोडण्याची सुरुवात चीन देशात झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, ताजमहालात एकूण किती खोल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 110, ऑप्शन बी 120, ऑप्शन सी 130, ऑप्शन डी 150।
ह्याचं उत्तर आहे ताजमहालात एकूण 120 खोल्या आहेत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, चंद्रावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2 दिवस, ऑप्शन बी 3 दिवस, ऑप्शन सी 5 दिवस, ऑप्शन डी 8 दिवस. ह्याचं उत्तर आहे चंद्रावर पोहोचण्यासाठी 8 दिवस वेळ लागतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, कोणत्या झाडाच्या फांदीवर साप कायम लटकतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी चंदन, ऑप्शन डी सागवन. ह्याचं उत्तर आहे चंदन झाडाच्या फांदीवर साप कायम लटकतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे, कोणता प्राणी पक्ष्यासारखे घरटे बांधतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी किंग कोब्रा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे किंग कोब्रा प्राणी पक्ष्यांसारखे घरटे बांधतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे, घड्याळाचा शोध कोणी लावला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए न्यूटन, ऑप्शन बी पीटर, ऑप्शन सी मोदी, ऑप्शन डी पंडित नेहरू. ह्याचं उत्तर आहे घड्याळाचा शोध पीटरने लावला, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे, जगात सर्वाधिक सूर्यास्त कोणत्या देशात होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी श्रीलंका. तर याचं उत्तर आहे जगात सर्वात अधिक सूर्यास्त न्यूझीलंड देशात होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, पगडी उडवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सन्मान करणे, ऑप्शन बी अपमान करणे, ऑप्शन सी आनंद साजरा करणे, ऑप्शन डी दुःख व्यक्त करणे. तर याचं उत्तर आहे पगडी उडवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ अपमान करणे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, शरीराला जळजळ होत असल्यास कोणते फळ खावे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी पपई. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे शरीराला जळजळ होत असल्यास केळी फळ खावे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, अशोक स्तंभावर किती सिंह आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2 सिंह, ऑप्शन बी 3 सिंह, ऑप्शन सी 4 सिंह, ऑप्शन डी 5 सिंह. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.